आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने, आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं. त्याच्या अगोदर आम्ही हेबियस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता. आता तो हेबियस कॉर्पस आम्ही तसंच ठेवला, परंतु हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि ईडीची त्याच्या विरुद्ध गेली होती, सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस तिकडे त्यांची डिसमिस केली. जुनी केस आहे, विशेष एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण एकूणच या सगळ्या काळामध्ये आपल्याला जेलवारी झाली, अनेकदा त्याचा त्रासही सहन करावा लागला. आता काय करू आता, जेलवारी झाली, त्रास सहन करावा लागला, माझं काय रडत बसू काय करतो. काय जे झालं ते झालं नाही, सगळ्याच्या नशिबात आपलं होतं म्हणून ते झालं. पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला. काय